नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरून शिलाई काम करण्याचे काही फायदे आणि काही तोटे. तर तुम्ही शिलाई काम करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला विचार पडत असेल की शिलाई कामाची सुरुवात घरून करावी का एखादं शॉप टाकावं, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईल तुम्ही घरून शिलाई काम करू शकता की तुमच्यासाठी शॉप टाकणं उत्तम आहे. तर या व्हिडिओमध्ये तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर मी तुम्हाला आज शिवलेले ब्लाऊज दाखवते. तर हा आहे अशा पद्धतीचा ब्लाऊज. यावर रेडीमेड आरीवर्क आलेलं होतं. या ब्लाऊजवर मी बनवलेलं नाही. ब्लाऊजवर आता आयतं येतं ना ते रेडीमेड आरीवर्क, तर ते हे आरीवर्क असलेला ब्लाऊज आहे. फोरटक्स ब्लाऊज आहे. त्यानंतर बघा इथं पाठीमागं त्याला अशा पद्धतीचा गळा आहे, रेडीमेड गळा आहे. तर आज तयार केलेला मी ब्लाऊज हा एक आहे, हा एक आहे. असं 2 ब्लाऊज मी आज तयार केलेले आहेत. मला काही जास्त वेळ भेटत नाही शिलाई कामासाठी, तर जसा वेळ भेटेल तसं मी 1-2 ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करत असते. तर या ब्लाऊजची अजून पूर्ण फिटिंग राहिलेली आहे. हा कटोरी ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज 36 इंच ब्लाऊज आहे. किती छान याच्यावर ही डिझाईन आहे. 2 ब्लाऊज मी कंप्लीट केलेले आहेत. तर अगोदर आपण शिलाई काम घरून करण्याचे फायदे बघणार आहोत, त्यानंतर तोटे बघणार आहोत. प्रत्येक गोष्टीत फायदेच असतात असं नाही, तर काही गोष्टीत फायद्यासोबत तोटे सुद्धा असू शकतात. तर तशाच पद्धतीने घरून काम करण्यासाठी फक्त फायदेच नाही तर त्यासोबत थोडेफार तोटे पण आहेत. तर मग घरून शिलाई काम करण्याचे फायदे काय? तर सगळ्यात पहिलं वेळेचे स्वातंत्र्य. जर तुम्ही माझ्यासारखी गृहिणी असाल, तुम्हालाही माझ्यासारखी लहान लहान मुले असतील आणि तुम्ही शिलाई काम करत असाल आणि जर तुम्ही शिलाई कामासाठी शॉप टाकलं, तर तुम्हाला तिथं तुमचा टाइम द्यावा लागणार आहे, फुल टाइम द्यावा लागणार आहे. याच्या उलट जर तुम्ही घरून शिलाई काम करत असाल, तर तुम्ही तुमच्या सवडीनुसार, तुमच्या रुटीननुसार टाइम काढून तुम्ही तुमचं काम, शिलाई काम कंटिन्यू करू शकता. तुम्ही तुमचं घर सांभाळून, मुलं सांभाळून, घरकाम आवरून, मिस्टरांना डबा देऊन, मिस्टरांना कामावर घालवून राहिलेल्या वेळात तुम्ही तुमचं काम करू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही तुमच्या वेळेचे मालक बनू शकता. घर मॅनेज करून शिलाई काम करू शकता. मुलं सांभाळून, फॅमिली सांभाळून तुम्ही तुमचं शिलाई काम हे उत्तम पद्धतीने पार पाडू शकता. तर तुम्हाला तर मी माझ्या कामाची पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे. मुलं सांभाळून, घर सांभाळून, शेती सांभाळून, 2-3 जनावर आहेत ते सांभाळून मी माझं शिलाई काम करत असते. पण जर मी घरातून शिलाई काम करण्याऐवजी एखादं शॉप टाकलं, बाहेर जाऊन मी जर शिलाई काम करायला लागले, तर मी इतर काहीच करू शकणार नाही. फक्त शिलाई एवढंच काम मी करू शकणार आहे. ना माझं शेतीकडे लक्ष असतं, ना मी जनावरांचं काही बघितलं असतं. आणि घरची शेती असल्यामुळे शेतात काम तर करावंच लागणार आहे. आणि शेतीचा जोड व्यवसाय म्हणून 2-3 जनावरं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात हे असतातच. आणि हे सगळं सांभाळून जर मला माझं शिवणकाम कंटिन्यू करायचं असेल, तर मला घरातूनच शिवणकाम करणं योग्य आहे. घरातून शिलाई काम करण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट. जेव्हा आपण घरातून शिलाई काम करण्याची सुरुवात करतो, तेव्हा आपल्याकडे फक्त आणि फक्त एक शिलाई मशीन असणे गरजेचं असतं. बाकी काही जास्तीची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. पण जर याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर जर कुठं शिलाईचं शॉप टाकलं, एखादं दुकान टाकलं, तर तिथं तुम्हाला त्या दुकानासाठी, त्या गाळ्यासाठी तुम्हाला महिन्याला भाडं द्यावं लागणार आहे. तो गाळा काय तुमचा स्वतःचा नसणार आहे आणि तो आपण दुसऱ्याचा रेंटवर घेणार आहोत. त्यामुळे महिन्याला रेंट देणं हे भागच पडतं. त्यानंतर त्या गाळ्याला तुम्हाला चांगलं डेकोरेट करावं लागणार आहे. तो गाळा तुम्हाला आकर्षक बनवावा लागणार आहे, कारण तुम्ही तिथं प्रॉपर ब्युटी टाकत आहात. म्हणून तो आकर्षक दिसायला हवा. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी असायला हवी. कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडायला नको, म्हणून तुम्हाला जास्तीचे होल्डर ठेवावे लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसेही गुंतवावे लागणार आहेत. पण हेच काम जर तुम्ही घरातून केलं, तर हा जास्तीचा खर्च वाचतो, कारण आपण घरातच राहत असतो. त्यामुळे साफसफाई, स्वच्छता रोज आपण करत असतो. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या घराला जास्त आकर्षक बनवण्याची गरज नाही. आलेले कपडे ठेवण्यासाठी आपण घरातील वस्तूंचा वापर करू शकतो. घरातीलच छोटंसं रॅक वगैरे वापरू शकतो. म्हणजेच काय, तर जास्तीचा खर्च वाढत नाही. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुमचा वेळ वाचतो. समजा आज तुम्हाला घरात दिवसभर जास्त काम आहे, तर तुम्ही काय करू शकता, दिवसभर पटपट तुम्ही घरातली कामं आवरू शकता. त्यानंतर ज्यावेळेस तुमची कामं संपतील, त्यानंतर रात्री उशीरपर्यंत तुम्ही तुमचे काम कंटिन्यू करू शकता. पण या उलट जर तुमचं एखादं शॉप असेल, तर तुम्ही तिथं रात्री उशीरपर्यंत काम करू शकत नाही. का तर तुमची लहान मुलं असतील, त्यांना टायमावर जेवण द्यावं लागेल, टायमावर झोपावं लागेल. मिस्टर कामावरून आल्यानंतर त्यांना काय हवं नको ते बघावं लागत असतं. पण जर तुम्ही घरूनच शिलाई काम करत असाल, तर मुलांना खाऊ पिऊ घालून त्यांना झोपवून
मिस्टरांचं बघून तुम्ही तुमचं काम हे उशीरपर्यंत रात्री करू शकता. तुमचं काम तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकता. चौथा महत्वाचा फायदा म्हणजे तुमचं जर शिलाई काम चांगलं असेल तर तुमचे कस्टमर अजिबात थांबत नाहीत. ना ते स्वतः थांबतात ना तुम्हाला थांबू देतात. जर तुमचं काम चांगलं असेल, फिनिशिंग मध्ये असेल तर कस्टमर तुम्हाला शोधत येणार आहे. तुम्ही माझ्यासारखं जरी खेड्यात राहत असाल तरी सुद्धा तुम्ही महिन्याला 8 ते 10,000 सहज कमवू शकता. तर हे झाले घरातून काम करण्याचे काही फायदे. आता जे काही थोडेफार तोटे आहेत ते बघणार आहोत. तर पहिला तोटा यामध्ये हा असू शकतो की तुमच्याकडे कस्टमर कमी येणार आहे. कारण तुम्ही घरून काम करत असता त्यामुळे बाहेरच्या जास्त लोकांना माहीत नसतं, तुमचाही जास्त लोकांशी संपर्क नसतो. म्हणून सुरुवातीला ग्राहक कमी येतील. तुमची सुरुवात छोटी होऊ शकते. पण जर तुम्ही तुमचं स्वतःचं दुकान टाकलं, एखादं छोटंसं शॉप टाकलं तर तुमच्याकडे कस्टमर हे खूप लवकर येतील आणि खूप जास्त येतील. कारण आपण आपल्या शॉपचं मार्केटिंग केलेलं असतं, मोठा बोर्ड लावलेला असतो, त्यामुळे आपल्याकडे कस्टमर जास्त आकर्षक होतात. म्हणून आपण घरातून जरी शिलाई कामास सुरुवात करत असू तरी आपणाला आपल्या कामाचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. व्हॉट्सअप स्टेटसला, व्हॉट्सअप ग्रुपवर, इन्स्टाला आपण आपल्या कामाची जाहिरात करू शकतो. तर हा पण एक छोटासा तोटा घरातून सुरुवात करण्यासाठी होऊ शकतो. दुसरा तोटा म्हणजे जेव्हा आपण घरातून कामाची सुरुवात करतो त्यात जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये असाल, तुमची फॅमिली जर मोठी असेल, घरात जर खूप सारी माणसं असतील, त्यावेळेस आपण शिलाई कामासाठी पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. कारण जास्त लोकात राहून, सर्वांना सांभाळून, सर्वांचं बघून शिलाई कामासाठी वेळ मिळणं थोडंसं अवघड होऊन जातं. घरात खूप जास्त लोक असतील तर थोडासा कालवा गोंगाट राहतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर फोकस करू शकत नाही. तुम्ही तुमच्या कामात असताना देखील तुमच्याकडे कोणीतरी काहीतरी विचारायला येतं, काहीतरी बोलायला येतं, काहीतरी सांगायला येतं किंवा नुसतंच गप्पा मारायला येऊन बसतं. त्यावेळेस तुम्ही डिस्टर्ब होऊन तुमचं काम बंद करून त्याच्यासोबत बोलत बसता. कधी कधी तुम्ही तुमचं काम सोडून गप्पा मारत बसता. किंवा आपल्याकडे कोणीतरी आलंय, त्यांची आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे आणि आपण आपलं काम बघतो, या गिल्टमध्ये पण आपण आपलं काम बंद करतो. तर कित्येक वेळा मी पण हेच केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला तुमचं काम चांगल्या पद्धतीने करायचं असेल, तुम्हाला ग्रो करायचं असेल, तुम्हाला पैसा कमवायचा असतील तर तुम्ही घराच्या बाहेर, तुमच्या घराच्या शेजारी जरी एखादी आसपास खोली मिळाली तर त्या खोलीत तुम्ही तुमचं काम करू शकता. तिसरा तोटा असू शकतो कमी अर्निंग. जेव्हा तुम्ही घरातून काम करत असता तेव्हा तुम्ही स्वतःच विचार करता, मी तर घरातूनच काम करते, मग मी जी शिलाई घेते ते योग्य घेते का, की मी शिलाई जी घेते ती जास्त घेते का, असं स्वतःलाच वाटू लागतं. पण जर त्याच जागी तुमचं एखादं शॉप असेल, तुम्ही एखाद्या दुकानातून काम करत असाल, तेव्हा तुम्ही विचार करता, मी ब्लाऊजचे चार्जेस थोडंसं 5-10 रुपये वाढवून घेईन. कारण का तर मला रूमचं भाडं द्यायचं आहे, मला लाईट बिल द्यायचं आहे, त्यामुळे मला परवडेल असे मी चार्जेस लावले. म्हणून त्या मानानं जेव्हा शॉपमध्ये तुम्ही काम करता आणि घरून करता, जेव्हा घरून तुमचं काम करता त्यावेळेस या अर्निंग मध्ये खूप जास्त तफावत जाणवते. तर मी आज तुम्हाला थोडक्यात शिलाई कामाचे काही फायदे आणि काही तोटे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला तर शिलाई कामाचे तोट्यापेक्षा फायदाच जास्त वाटतो. म्हणून तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचं काम करू शकता. तुम्ही स्वतः थोडासा अभ्यास करा, मी घरून चांगलं शिलाई काम करू शकते की मला एखादं शॉप टाकणे गरजेचं आहे, आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासह. धन्यवाद.